मला वाटतं 4 दिवसापूर्वी पुण्यामध्ये घटना घडली वाघोलीमध्ये. एका महिलेने तिच्याच मुलाला मारलं आणि ती तिच्या मुलीलाही मारायला निघाली होती. आणि त्या महिलेने खून का केला याबद्दलही मला उत्सुकता आहे. त्यामागची कारणं जाणून घ्यायला आवडतील. आणि दुसरं म्हणजे त्या मुलीने तिच्या भावाचा खून होताना पाहिलंय आणि तिला आयुष्यभर त्याचा ट्रॉमा होईल आणि त्यातून त्याला कसं सावरेल हा एक प्रश्न आहे. याच चाइल्डहुड ड्रामा संदर्भात मी रिसेंटली सिरीज पाहिली, दलदल नावाची, जी प्राईमवर रिलीज झाली. या सिरीजचं कथानक म्हणाल तर रीटा फर्रा नावाची एक पोलीस अधिकारी आहे आणि सुरुवातीला ती सेक्स रॅकेटचं भांडाफोड करते आणि त्यातून तिचं प्रमोशन होतं पुढे आणि ती मुंबईची नवी डीसीपी बनते. आणि मग त्याच दरम्यान खुनांचं एक सत्र सुरू होतं. खूप ब्रुटल पद्धतीने खून सुरू असतात आणि त्यातून मग तो शोध सुरू असतो. सो अशी एक साधारण सिरीज आहे, पण ही मला वाटतं इतर सिरीज पेक्षा खूप वेगळी सिरीज आहे. याच्या मागे म्हणजे इथे स्पॉइलर समजू नका याला, कारण की खुनाचा शोध सुरूच नाहीये. आपण बघतो की खून कोण करतंय, कशा पद्धतीने करतंय. पण या सिरीज मध्ये एका प्रकारे इन्व्हेस्टिगेशन आहे या सिरीज मध्ये, पण ते खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. इथे आपल्याला खून का होतात हे कारण शोधणं याच्या मागचा हेतू आहे आणि त्यातून मग त्याच्या मागची कारणं काय आहेत, खुनी खून का करतोय आणि मग त्या कारणाचा शोध घेणं या सिरीजचा मेन हेतू आहे. आणि मला वाटतं ही सायकोलॉजिकल क्राईम थ्रिलर आहे आणि ते खूप छान पद्धतीने मांडलंय. जर तुम्हाला खूप ट्विस्ट अँड टर्न असं काही फास्ट पेस वाला काही हवं असेल तर ते तुम्हाला या सिरीजमध्ये सापडणार नाही. तर इथे मुळात या सिरीजचा मेन उद्देश चाइल्डहुड ट्रॉमा, मेंटल ट्रॉमा यावरती भाष्य करणं, ते सगळं दाखवणं या सिरीजचा हेतू आहे आणि ते खूप छान पद्धतीने समोर येतं. ऍक्टिंगच्या बाबतीत म्हणाल तर भूमी ते मला मिसफिट वाटली. आणि दुसरं म्हणजे ठीक आहे, चाइल्डहुड ट्रॉमा आहे, मेंटल ट्रॉमा आहे, हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही सतत पडलेला चेहरा घेऊन सिरीजभर का वावरता? आयुष्यात तर तुम्ही नाही एवढं वावरत. तुम्ही आधीमध्ये तुम्हाला ती गोष्ट जाचक वाटत असेल किंवा त्रास होत असेल, त्रास होत असेल, तुम्ही त्यात थोडा वेळ काही वेळ काही क्षण त्यात असता, पण परत तुम्ही नॉर्मल होता की तर त्यात असणं गरजेचं नाहीये. भूमीचं काम तेवढं विशेष नाहीये, पण एक नवीन चेहरा त्यात सापडलाय. नेपोटिझम तुम्ही त्याला म्हणू शकता, पण जर नेपोटिझम एवढे टॅलेंटेड असेल तर नेपोटिझम वाईट नाहीये. दीपक तिजोरी यांची मुलगी समारा तिजोरी हिने खूप चांगलं काम केलं या सिरीज मध्ये. आणि दुसरं म्हणाल तर परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावल, त्याने खूप या आधी सिरीज सिनेमात काम केलंय. सो या दोघांनी खूप कमाल काम केलंय आणि या सिरीज मध्ये मराठी चेहरे भरपूर आहेत. संदेश कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर. तर विशेष उल्लेख करावा असा गीता अग्रवाल शर्मा नावाची ऍक्ट्रेस, गीता अग्रवाल शर्मा यांचं विशेष कौतुक वाटलं, कारण की त्यांनी ज्या प्रकारे मराठी बोलल्यात त्या मला त्या मूळच्या कुठल्याच माहित नाही. मला तर बहुतेक त्या मुंबईतल्या आहेत आणि त्यांना मराठी खूप चांगली येते आणि ज्या प्रकारे ते मराठी पात्र त्यांनी साकारलंय, इतकं छान मराठी बोलल्यात त्या. इतर सिरीज पेक्षा खूप वेगळी आहे. खूप ग्रेट नाहीये, पण अगदीच वन टाइम वॉच बघू शकतो. आणि हा, दलदल हे नाव मला खूप मिसफिट वाटलं. दलदल पेक्षा अजून काही वेगळं मला वाटतं. रिसेंटलीच मी सर्च केल्यानंतर कळलं भेंडी बाजार नावाच्या एका पुस्तकावर ही सिरीज बेस आहे. भेंडी बाजार पुस्तक नाही वाचत, त्यामुळे त्याविषयी काही बोलू शकत नाही, पण दलदल नाव एवढं समर्पक नाव नाही वाटलं मला. खरं तर खूप दलदल हे नाव का दिले मला कळलं नाही. आणि खूप काही काही लूप होल्स आहेत जिकडे असं होतं की अरे हे का घडतंय, असंही होतं. म्हणजे पहिला खून जो घडतो त्याचा त्याचा आणि या खुनीने पहिला खून का केला याचं काही कारण समोर येत नाही. तसे खूप लूप होल्स आहेत, काही डॉट्स जुळत नाही. सो वन टाइम वॉच आहे, ठीकठाक आहे. आणि फास्ट पेस काही टर्न अँड ट्विस्ट खूप हवे असतील तर ही सिरीज तुम्हाला आवडणार नाही कदाचित. खूप काहीतरी गंभीरपणे भाष्य करणारं, स्लो पेस वालं, हळूवारपणे कथानक पुढे सरकते, असं काही आवडत असेल तर ही सिरीज तुम्हाला नक्की आवडेल. सो दलदल बघा आणि कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. थँक्यू.